नमस्कार, मी विदिशेची आई प्रतिभा. तर तुम्हाला आज मी विदिशेची क्लिनिंग आणि केअरिंग थोडं रुटीन शेअर करण्याचा विचार केला. तर त्याच्यामध्ये मी तिची दिवसाची सुरुवात ब्रश करण्यापासून करते. तर तिला तिचे ब्रश करण्यासाठी म्हणजे मी बोटाने साफ करते तिचे दात वगैरे. तर तिला मी कोलगेट नाही वापरत, ॲक्च्युली ती गिळते त्यासाठी म्हणून. तिला लहानपणापासून मी ईगल पावडर म्हणून असतं, ते म्हणजे आयुर्वेदिक असतं ते एक प्रकारचं. तर त्यांनी असं म्हणजे लवंग वगैरे ते असतं ना, ते सगळं त्यामध्ये ॲड केलेलं असतं. आणि त्यांनी कसं तोंडाचा घाण वास येत नाही आणि बऱ्यापैकी छान अशी क्लीन होतात तिची दात. तर यांनी घासल्यानंतर मी एक कॉटनचा कपडा घेते आणि तो त्यांनी असं दात ते स्वच्छ करते. नंतर टॉवेल बांधून ती गुळण्या करून घेते. अशा पद्धतीने दात मी तिचे क्लीन करते. एकदा मी दिवसातून सकाळीच तिला क्लीन करते, संध्याकाळी नाही होत मला करायला तिला 2 वेळेला. पण तिच्या तोंडाचा कधी काय वास कधी आला नाही आणि वाटलं तर मग मी 2 टाईम करते तिचे. तर हे मी तिला वापरते. तुम्ही कुठला वापरत असाल, तुमच्या मुलाला कुठलं सूट होतं ते तुम्ही करा, पण मी तिला हे पद्धतीचं हे वापरते. त्यानंतर सेकंड आहे नंतर तिची आंघोळ करताना नॉर्मली मी तिला ह्या गोष्टी वापरते. तिचं साबण सेपरेट ठेवते, मिक्स वापरते तिला मी. आणि चेहऱ्यासाठी मी तिला हे वापरते, म्हणजे आपलं बेबी वॉश असतं ना लहान मुलांचं, हिमालयाचं, ते वापरते. कारण की या साबणाने डोळ्यात गेल्यानंतर तिला पटकन फिट येते. आणि हे जरा जास्त म्हणजे हार्शली होत नाही ना डोळ्यांसाठी, त्याच्यामुळे मग मी हे वापरते. त्याने तिला फिट वगैरे येत नाही नॉर्मली हे लावल्यानंतर चेहऱ्याला. आणि केसांसाठी मी हे वापरते. तर केस मी तिचे म्हणजे डेलीच साफ करते, रोजच धुते, कारण की छोटी असल्यामुळे तर ते ओले होतात, ते मी रोजच तिचे क्लीन करते. आपल्या मुलांची केस आपण स्वच्छ ठेवलीच पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये जट होत नाही, केसामध्ये उवा होत नाही आणि केस मऊसूत आणि हेल्दी छान राहतात अशा. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिला वापरते. आणि त्यानंतर आपण आंघोळ मुलांना घातल्यानंतर तिला टॉवेल आपण त्यांना वेगळा सेपरेट ठेवायचा आणि त्यांनी लगेचच तिचे डोळे असतील, नाक असेल, कान असेल, ती तिथल्या तिथे पटकन पुसून स्वच्छ करायचे. कारण की दिवसभरामध्ये आपण ते सुकल्यानंतर ते तितकं क्लीन होत नाही. त्याच्यामुळे आंघोळ करून बाहेर आल्यानंतर ते लगेच नाक आतून पूर्ण स्वच्छ करायचे, कान आतून स्वच्छ करायचं, पूर्ण सगळं ते डोळे व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे, काय घाण असेल डोळ्याला वगैरे. तर इतकी आपण त्यांची क्लिनिंग ठेवायलाच पाहिजे मुलांची. आणि त्यानंतर आंघोळीचं झाल्यानंतर तिसरा टॉपिक आहे माझ्या विदिशेला मी रात्रीचं आणि दुपारच्या असे 2 वेळेला मी डायपर लावते. मी पोको पॅन्टचं लावते मी तिला. तर ते डायपर मी यासाठी वापरते कारण की तिला ते बऱ्यापैकी चांगलं होतं त्याला, म्हणजे तिला रॅशेस वगैरे होत नाही आणि छान आहे, तिला स्किन चांगली राहते तिची. तर ते डायपर मी तिला वापरते. आणि पण दिवसभर मी तिला तशी वापरत नाही अशी डायपर तिला. तर त्यानंतर कारण की तिला जास्त डायपरमध्ये ठेवल्यानंतर ना तिला ते म्हणजे अनकम्फर्टेबल फील होतं. त्यामुळे मी तिला म्हणजे दुपारी 2-3 तास आणि रात्रीचं असं तिला डायपरमध्ये ठेवते. त्यानंतर अदरवाईज तिला मी जेव्हा पॅन्ट घालते तेव्हा त्यानंतर मग ती जेव्हा शू करते तेव्हा मी असं एक जे रिकामी बॉटल घेते ही, आणि त्याच्यामध्ये मी तिला असं हे आपलं हे बेबी वॉश असतं हे आणि डेटॉल असं आणि पाणी असं तिघांचं मिश्रण बनवून ठेवलं याच्यामध्ये, की जेणेकरून तिने शू केल्यानंतर ते लगेच एक कॉटनचा असा मऊसूत कपडा घेतल्यानंतर त्याने तिची पूर्ण कंबर साफ करून घेते आणि तिला ते म्हणजे स्वच्छ म्हणजे ते पूर्ण होऊन जाते तिचं त्याच्यामुळे. आणि मग अशा पद्धतीने मी तिची ते हे करते, मी सगळं स्वच्छता ठेवते. आणि त्यानंतर फोर्थ वन आहे तिला तिची केस आम्ही शक्यतो ब्युटी पार्लरमध्ये लहान मुलांची केस कापतात तिथे घेऊन गेलो होतो. ते पण त्यांना बॉयकट जमत नाही करायला, तर ते बेबी कटिंगच करतात तिची. तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या इथे एक नाहव्याचं दुकान आहे, तर त्यांना आम्ही घरी बोलवतो आणि तिचे छान असे बॉयकट ते एकदम म्हणजे काय म्हणतो आपण तरबेज आहेत ते व्यवस्थित पद्धतीने केस कटिंग करण्यात. असं आम्हाला पण ते भीती वाटत नाही की त्यांच्याकडून कुठे काय तिला लागेल वगैरे. ते इतके छान पद्धतीने तिची ती कटिंग करतात, स्मूथली एकदम, आणि 5 मिनिटामध्ये करतात पटापट छान. तर आम्ही त्यांना बोलवतो घरी आणि ते मस्तपैकी विदिशेची हेअर कटिंग करून घेतात आणि तिची केस पण छान अशी मस्तपैकी मेंटेन राहतात त्याच्यामुळे.
आणि त्यानंतर तिला पॉटी होत नाही स्वतःहून विदिशाला, लहानपणापासूनच आहे तिचा प्रॉब्लेम. तिला मी इनिमा देते एक दिवसाआड, म्हणजे तिसऱ्या दिवशी देते. आज टाकल्यानंतर मग त्याचा दिवस स्किप केल्यानंतर परवा असं तिसऱ्या दिवशी तिला इनिमा देते मी. हे सोडियम फॉस्फेट इनिमा BP म्हणून. हां, तर हे इनिमा आम्हाला ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हे तिला द्यायचं म्हणून सजेस्ट केले. तर हे तिला देतो आम्ही. तर याने तिला बऱ्यापैकी चांगली स्मूथली व्यवस्थित तिचं पोट साफ होऊन जातं. आणि तिला ह्या पद्धतीचे शीट्स आम्ही वापरतो त्यावेळेला, जेणेकरून आपल्याला पण तिची स्वच्छता राखायला मदत मिळते. अशा असतात या शीट्स ह्या घ्यायच्या. आपल्या मुलांच्या काळजी घेताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाच्या असतात. साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी पण तितक्याच आपले मानसिकदृष्ट्या पण आपण हे राहतो की इरिटेट होत नाही. आपल्या हाताशी सगळ्या गोष्टी आपण करून ठेवल्या किंवा सोयी करून ठेवल्या तर आपल्याला इरिटेट व्हायला होत नाही. सगळ्या व्यवस्थित पद्धतीने स्मूथली ह्या गोष्टी हँडल करू शकतो आपण. ज्या गोष्टी आपण आपल्या मुलांना, हे आतून कॉटन आहे आणि बाहेरून प्लास्टिक असं. अशा पद्धतीने वाईप्सही वापरते मी. त्याला हिमालयाची छान आहे. हिमालयाचे वाईप्स वापरते दिशाला. चेहऱ्यासाठी नाही वापरत मी, कंबर वगैरे पुसण्यासाठी वापरते. छान आहे ते सुद्धा. आणि त्यानंतर शेवटचं आहे, तिला मी मेडिसिन कशा पद्धतीने देते, म्हणजे तिची एमर्जन्सी, तिच्या अचानकपणे फिट जेव्हा वाढतात रात्रीच्या वेळेला किंवा आधीमध्ये कधीही दिवसा, तर तिला हाताशी मी थर्मामीटर, क्रोसिनची बॉटल आणि तिला ते होमिओपॅथी डॉक्टरांनी दिलेलं SOS पावडर आहे ते पाण्यात डायल्यूट करून मग तिला 2-2 चमचे द्यायचे 2-2 तासांनी. जास्त वाढलं तर 1-1 तासांनी, अर्ध्या तासांनी, अशा पद्धतीने तिला देत असते मी. तर ते हाताशीच ठेवून देते मी ड्रॉवरमध्ये, जेणेकरून पटकन आता मला म्हणजे तिची फिट कंट्रोल करायची आहे. तर मग ते फिट येऊन गेल्यानंतर 15 मिनिटांनी मी तिला ते SOS पाणी देते. आणि अगदीच ताप आला तिला त्या फिटमुळे तर तिला पटकन थर्मामीटरने चेक करून लगेच मी तिला क्रोसिन वगैरे पण देते, जेणेकरून ती सिच्युएशन आपल्याला हॉस्पिटलाइज करायची वेळ न येऊ देता पटकन ती आपण आपल्या कंट्रोलमध्ये आणू शकतो ती सिच्युएशन. आणि अशा पद्धतीने मग तिची मी ही काळजी घेते. तिची एमर्जन्सी, तिला जास्त अचानकपणे तिची तब्येत बिघडली समजा घरामध्ये, तर मी ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि आमचे डॉक्टर होमिओपॅथीचे त्यांना अगदीच वाटलं तर त्यांना लगेच कॉल करून मी पुढे तिच्यासाठी काय करायचं काय नाही ते लोक सांगतात की तुम्ही अशा पद्धतीने तिला औषध द्या, ते द्या. तर ते आम्ही तिला देतो फोन करून डॉक्टरांशी बोलून घेतल्यानंतर. त्या सगळ्या गोष्टी करते. आणि बाकीचं तिची आंघोळ कशा पद्धतीने करायची तर तिला मी नॉर्मली अशी खाली शीट टाकते, रबर शीट असते बाथरूममध्ये स्वच्छ केल्यानंतर, आणि त्याच्यावर तिला ठेवते अशी दिशेला. आणि त्याच्यानंतर पहिले केस वगैरे पहिले पाय वगैरे स्वच्छ केल्यानंतर मग केस वगैरे धुते. आणि अशा पद्धतीने तिला मी झोपूनच तिला आंघोळ घालते, कारण की ती अजून तिने मान होल्ड केली नाही. त्याच्यामुळे तिला हे रबर शीट टाकूनच व्यवस्थित बाथरूम पहिले क्लीन करून नंतर मग रबर शीट टाकून मग तिला झोपूनच तिला मी पूर्ण पायाची बोटं नीट पूर्ण कान पूर्ण हे सगळं आपण स्वच्छ करून घेऊ शकतो झोपून केल्यामुळे आंघोळ. तर छान तिची स्वच्छ आंघोळ होते वेदिशाची. अशा पद्धतीने तिची आम्ही मस्तपैकी काळजी घेते मी तिची. तुम्हाला पण मला अजून काही गोष्टी सुचवायच्या असेल तर सुचवू शकता, कारण की पहिलं ती लहान असल्यापासून मी ह्याच गोष्टी तिच्याशी करत आलेली आहे केअरिंगच्या बाबतीत. त्याच्यापेक्षा जास्त मला काही म्हणजे अजून माहिती नाही आहे. तर तुम्हाला पण काही सुचवायचं असेल तर सुचवू शकता. तर मी इतकंच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. धन्यवाद.